नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे जे आषाढामध्ये आपण ज्या कापण्या करतो ना त्याच्या रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। ही रेसिपी माझ्या आईची आहे आणि ही रेसिपी करताना मला आईची खूप आठवण येत होती। तर चला या व्हिडिओला मी सुरुवात करते। काल दुपारपासूनच आमच्या भागात भरपूर मोठा पाऊस सुरू झाला, एकदम मुसळधार पाऊस सुरू आहे। आणि या वातावरणाकडे बघताना काहीतरी तळणीचे पदार्थ खायची खूप इच्छा होती। भजी तर येत नाहीत, तर चला म्हटलं आज कापण्या तर करून घेऊयात। कापण्या ना मल्हारला खूप आवडतात। मागच्या वर्षी मम्मीने मला पार्सल पाठवलं होतं का तर बाळ लहान होतं आणि तळणीचे पदार्थ मी शक्यतो टाळतच होते। मग मम्मीने मला माहेरून पार्सल पाठवलं होतं कापण्याचं। तर तो नुकताच खायला सुरुवात केला होता ना, तर त्याला एवढ्या त्या आवडल्या होत्या। आणि यावेळेस म्हटलं चला मम्मीला त्रास द्यायला नको, आज तिलाच रेसिपी विचारूया आणि घरीच आपण ट्राय करूया। तर तिला फोनवरती पहिल्यांदा रेसिपी सगळी विचारली। तसं आपल्या आता बहुतेक चॅनल आहेत की अशा वेगवेगळ्या पद्धतीने कापण्या बनवतात। आता प्रत्येक भागात प्रत्येकांची पद्धत वेगळी असते। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी मम्मी कशी कापण्या तयार करते ना हे मी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खरं तर मला माहेरची आज खूप आठवण येत होती, का तर अशा तळणीचे पदार्थ करताना ना मला भावंडांची आईची खूप आठवण येते। का तर असं काहीतरी करताना एक उत्सुकता असायची आमच्या तिघांची की आम्ही तिघं मिळून हे खाणार। आमचे भांडण, ह्याच्यासाठी लागणारी आमची खाण्यासाठी लागणारी जी आमची स्पर्धा ती मला खूप आठवण येत होती आज। तर असो मी तुम्हाला ह्याची रेसिपी सांगते। तर गव्हाच्या पिठामध्ये मी 2 चमचा रवा मिक्स केला, त्याच्यानंतर 2 चमचा मी बेसन यात मिक्स केलं आणि सुंठ, बडीशोप, वेलदोडे, जायफळ याची मी पूड करून घेतली होती, ती पण याच्यामध्ये मिक्स करून घेतली। चिमूटभर मीठ टाकलं। आता गोड कुठला तरी पदार्थ करतोय आणि मीठ आपण टाकत नाही असं कधीच होत नाही, तर चिमूटभर मीठसुद्धा टाकलं आणि ते सगळं मिक्स करून घेतलं। एक साईडला गरम पाण्यामध्ये गूळ पण उकळवून घेतला, वितळवून घेतला आणि ते पाणी गरम असतानाच ना मी या पिठामध्ये आता मिक्स करून घेते आणि एक घट्ट असं पीठ तयार करून घेते। आता मी हे गरम गरम असतानाच मळून घेत होते, का तर बाहेर वातावरण थोडंसं गार आहे आणि मला हे हाताला सोसत होतं। तुमच्या इकडे जर आता अजून ऊन वगैरे पडत आहेत ना, तर थोडंसं गार झाल्यावर तुम्ही हे पिठात मिक्स करू शकताय। तर अशा पद्धतीने मी हे घट्ट असा गोळा तयार करून घेतला। आता याला आपण लाटायला घेऊयात। कापण्यांसाठी पीठ लाटताना आपण एकदम जाड पण नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची पहिल्यांदा। आता माझी ही पोळी लाटून झालेली आहे। आता मी याच्यावरती ना थोडीशी खसखस भुरभुरते। आता खसखस ऑप्शनल आहे, पण खसखसेनी थोडासा वेगळा लुक येतो कापण्यांना। खसखस टाकल्यानंतर थोडंसं लाटून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे खसखस पिठाला चिटकून जाईल आणि ती निघणार नाही। त्यानंतर चाकूच्या साह्याने ना मी याला आकार देऊन घेते। पहिल्यांदा उभे पट्टा पाडून घेते आणि त्याच्यानंतर चौकोनी पाडून घेते। आता तुम्ही ह्याच्यामध्ये ना तुमच्या आवडीचा आकारसुद्धा देऊ शकताय, पण शक्यतो कापण्या ह्या अशा चौकोनी दिसतात आणि तशाच त्या छान दिसतात, तर मी त्याचाच आकार देते। तर बघा अशा प्रकारे मी कापण्या कापून घेतलेले आहेत।
अशाच प्रकारे सगळ्या कापण्या मी एकदम छान अशा तयार करून घेते आणि मग एकत्रितच तळून घेते. तर एक एक करून सगळ्या कापण्या मी आता कापून घेतलेल्या आहेत आणि तेल पण माझं गरम झालेलं आहे, तर मी तळूनसुद्धा घेते. थोडंसं मिडियम फ्लेमच ठेवायची, त्याच्यामुळे काय होतं की लवकर करपत नाही. आपण याच्यामध्ये गूळ घातलेलं आहे, त्याच्यामुळे गूळ ना पटकन करपण्याचा प्रयत्न करतो. तर थोडंसं मिडियमच फ्लेम ठेवायची आणि मंद आचेवरच तळून घ्यायच्या छान अशा. तर अशा प्रकारे सगळ्या कापण्या मी तयार करून घेतल्या आणि पहिल्यांदा मल्हारसाठी दिल्या ट्राय करायला. त्याला आवडते का बघू म्हटलं. आता याची रिएक्शन कशी होती हे तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. शॉर्ट व्हिडिओ पण तुम्ही चेकआउट करा. तर बघा अशा पद्धतीने माझ्या कापण्या रेडी झाल्या होत्या. तुम्ही आषाढामध्ये अशा तळणीचे पदार्थ करता का मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कापण्या बनवण्याची तुमची काय पद्धत आहे हे पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर कापण्या बनवल्यात, थोड्या साईडला काढून ठेवल्या होत्या मल्हारला देण्याच्या आधी, तर देवालासुद्धा नैवेद्य दाखवून घेते. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच.